आता जसं आपण सुरुवातीला सर्वोच्च न्यायालय त्याची रचना बघितली, सर्वोच्च न्यायालय हे कसं अस्तित्वात येतं हे बघितलं. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयामध्ये न्यायाधीश, त्या ठिकाणी अटर्नी जनरल वगैरेची जी पदं आहेत ती काय आहेत ती बघितली. आता इथे आपण निवृत्त झालेले न्यायाधीश ही सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून नेमणुकीस असू शकतात. त्यांना तदर्थ न्यायमूर्ती किंवा न्यायाधीश म्हटलं जातं. त्या अर्थाने न्यायाधीश असे सगळे संदर्भ आपण बघितले. आता आपण सर्वोच्च न्यायालयाच्या कार्यक्षेत्राबद्दल बघणार आहोत. कुठल्या कुठल्या बाबतीत सर्वोच्च न्यायालय आपलं कार्य पार पाडू शकतं. तर सगळ्यात पहिली सुरुवात अनुच्छेद 129 ने करून असं सांगितलेलं आहे की सर्वोच्च न्यायालय हे अभिलेख न्यायालय असेल, म्हणजे रेकॉर्ड कीपर असेल. अभिलेख म्हणजे रेकॉर्ड, दस्तावेज. काय घडलेलं आहे सर्वोच्च न्यायालयाच्या स्थापनेपासून दैनंदिन कामकाजामध्ये काय घडलेलं आहे, कुठल्या दिवशी सर्वोच्च न्यायालय हे कामकाजात होतं, कुठल्या दिवशी सुट्टी होती, ज्या कामकाज झालं त्याचे लेखनामा, त्याला रोजनामा पण म्हणतो आपण न्यायालयीन भाषेत, असा रोजनामा लिहून ठेवून त्या पद्धतीने अभिलेख जतन केला जातो. म्हणजे सर्वोच्च न्यायालयाच्या स्थापनेपासून आतापर्यंत जर तुम्ही कुठली एखादी केस किंवा एखादा संदर्भ ऐतिहासिक असेल किंवा न्यायिक प्रकरणातला असेल, एखाद्या राजकीय परिप्रेक्ष्यातला असेल, असा संदर्भ जर सर्वोच्च न्यायालयाच्या केसमध्ये उद्धृत झाला असेल तर तो सर्वोच्च न्यायालयाच्या अभिलेखी असलाच पाहिजे, असं रेकॉर्ड कीपर ज्याला म्हणतात. म्हणून अभिलेख न्यायालय असेल. सर्वोच्च न्यायालय हे अभिलेख न्यायालय असेल. त्याप्रमाणे इतरही न्यायालय हे अभिलेख न्यायालय आहेत. उच्च न्यायालय सुद्धा अभिलेख न्यायालय. जेव्हा आपण उच्च न्यायालय बघूया राज्यातली, तेव्हा हे संदर्भ पुनश्च एकदा आपल्याला उद्धृत करता येतील. सर्वोच्च न्यायालय हे अभिलेख न्यायालय असेल आणि त्यास आपल्या अवमानाबद्दल शिक्षा करण्याच्या अधिकारासह अशा न्यायालयाचे सर्व अधिकार असतील. ज्या ज्या पिनल प्रोव्हिजन्स, शिक्षेची तरतूद असलेली कायदे आणि कायद्यांची कलम आहे, त्या त्या कायदे कलमामध्ये ज्या ज्या शिक्षा इतर कुठल्याही न्यायालयाला प्रस्तावित करता येतात, त्या सगळ्या शिक्षा प्रस्तावित करण्याचे अधिकार सर्वोच्च न्यायालयाला आहे. शिवाय सर्वोच्च न्यायालयाला त्यांचा अवमान झाला, सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाचा किंवा सरन्यायाधीशाचा किंवा अन्य कुठल्याही बाबतीत तो न्यायालयाचा अपमान, प्रक्रियेचा सुद्धा अपमान म्हणजे न्यायालयाचा अपमान होतो, हे या ठिकाणी लक्षात ठेवा. नोबडी कॅन अब्यूज द प्रोसेस ऑफ लॉ असं म्हटलं जातं. कायद्याची प्रक्रिया कोणालाही निंदित करता येत नाही आणि म्हणून त्यानुसार सर्वोच्च न्यायालयाला न्यायालयाच्या अवमानाबद्दल शिक्षा करण्याचे अधिकार आहेत, असं घटनेने या ठिकाणी स्पष्ट केलेलं आहे 129 अनुच्छेदामध्ये. पुढे अनुच्छेद 130 असं म्हणतो की सर्वोच्च न्यायालयाचे कार्यस्थान, सर्वोच्च न्यायालयाचे कार्यक्षेत्र नाही, सर्वोच्च न्यायालयाचे कार्यस्थान हे कुठं असेल तर साधारणतः सर्वोच्च न्यायालय कार्यस्थान दिल्ली असेल, कारण दिल्ली ही राजधानी म्हणून नेमली जेव्हा गेली तेव्हा सर्वोच्च न्यायालयाचे कार्यस्थान दिल्लीत असेल, अथवा मुख्य न्यायमूर्ती राष्ट्रपतीच्या मान्यतेने, चीफ जस्टिस ऑफ इंडिया हे प्रेसिडेंटच्या मान्यतेने वेळोवेळी नेमून देईल अशा अन्य एका किंवा अनेक ठिकाणी असेल. अजून तरी सर्वोच्च न्यायालयाचं खंडपीठ हे दुसऱ्या कुठल्या ठिकाणी दिल्लीशिवाय नेमण्यात आलेलं नाही. पण असे जे प्रस्ताव आहे ते विचाराधीन आहेत आणि उद्या भविष्यामध्ये दिल्ली शहरावरचा ताण किंवा एका इमारतीवरचा किंवा एका भूभागावरचा ताण जर कमी करायचा असेल आणि न्यायाधीशांची संख्या लक्षात घेता सगळ्यांना एकत्र येऊन काम करणं जर थोडंसं गैरसोयीचं होत असेल तर अशा वेळी आपण भारतात अन्य ठिकाणी सर्वोच्च न्यायालयाची खंडपीठ, जशी उच्च न्यायालयाची खंडपीठ आहेत, उदाहरण द्यायचं झालं तर महाराष्ट्रामध्ये मुंबई उच्च न्यायालय हे आहे, पण मुंबई उच्च न्यायालयाचं खंडपीठ औरंगाबाद आणि नागपूर या ठिकाणी आहे.
तशी खंडपीठ ही सर्वोच्च न्यायालयाची होऊ शकतात, परंतु चीफ जस्टिस ऑफ इंडिया यांनी प्रस्तावित केल्यावर राष्ट्रपतीच्या मान्यतेनुसार. हा संदर्भ या ठिकाणी महत्वाचा आहे. इथे म्हणजे राष्ट्रपतींना सल्ला देण्यापुरतं केंद्रीय मंत्रिमंडळाचं वजन असेल किंवा अस्तित्व असेल, पण केंद्रीय मंत्रिमंडळाला या बाबतीत सरळ सरळ हस्तक्षेप करता येणार नाही. जास्तीत जास्त काही कायदा सुव्यवस्थेच्या प्रश्नासाठी राष्ट्रपती जर केंद्रीय मंत्रिमंडळाकडे असा मुख्य न्यायाधीशाकडून आलेला प्रस्ताव विचाराधीन म्हणून पाठवत असतील तर तो पाठवू शकतात, ती प्रोसिजर आहे. परंतु मुख्यतः हा अधिकार सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती आणि मुख्य न्यायमूर्ती आणि राष्ट्रपती यांच्या अखत्यारीतला आहे. एकाहून जास्त खंडपीठ सर्वोच्च न्यायालयाची होऊ शकतात. हे 130वा अनुच्छेद झालं. 131 ही ओरिजिनल अधिकारिता, सर्वोच्च न्यायालयाची मूळ अधिकारिता, ओरिजिनल ज्युरिस्डिक्शन आणि अपिलेट ज्युरिडिक्शन असं आपण म्हणतो. विवक्षित अधिकार आपण अपिलाच्या दृष्टीनं ते पुढच्या 131 मध्ये बघणार आहोत, 132 मध्ये बघणार आहोत. परंतु सर्वोच्च न्यायालयाला ओरिजिनल ज्युरिडिक्शन, मूळ अधिकारिता. मूळ अधिकारिता हा शब्द आपण लक्षात घेऊन टाकायला पाहिजे की डायरेक्ट पिटिशन आपल्याला सर्वोच्च न्यायालयात करता येऊ शकतं. ते कुठल्या बाबतीत करता येतं ते आपण खाली बघणार आहोत. आणि जे उच्च न्यायालयाचे निर्णय आहेत किंवा काही पार्लमेंटरी मॅटर आहे, त्याच्यामध्ये आपल्याला जर सर्वोच्च न्यायालयात जायचं असेल तर आपल्याला अपील करून, म्हणजे एक प्रकरण एका न्यायालयाने न्याय प्रविष्टेत ठेवून निवाडा दिलेला असेल, त्यावर आपल्याला ऑब्जेक्शन असेल तर त्याला आपण ॲपेलाइट किंवा अपील करणारं ज्युरिडिक्शन म्हणतो. असं हे मुख्य मूळ ओरिजिनल आणि अपीलीय असं अपेलाइट हे दोन ज्युरिडिक्शन सर्वोच्च न्यायालयाची या ठिकाणी नमूद करण्यात आलेली आहे. ती आपण समजून घ्यायला पाहिजे की कुठल्या बाबतीत डायरेक्ट आपल्याला सर्वोच्च न्यायालयामध्ये आपल्या अधिकारासाठी, आपल्या हक्कांच्या मागणीसाठी न्याय म्हणून जाता येऊ शकतं. पहिलं दिलेलं आहे की या संविधानातील तरतुदींना अधीन राहून. या संविधानातील तरतुदींना अधीन राहून म्हणजे काय? तुम्हाला आठवत असेल, आपण मूलभूत हक्क हे भाग 3 मध्ये घटनेचा जेव्हा अभ्यासले तेव्हा आर्टिकल 32 असं सांगतं, अनुच्छेद 32 ने असं सांगितलं की तुमचे मूलभूत अधिकार जर बाधित झाले असतील तर तुम्हाला सर्वोच्च किंवा उच्च न्यायालयामध्ये डायरेक्ट जाता येऊ शकतं. काही प्रकरणात सर्वोच्च न्यायालयामध्ये तुम्ही गेल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाला जर वाटलं, जसं अनिल भाऊ देशमुख माजी गृहमंत्री आणि माजी मुंबईचे पोलीस कमिशनर परमबीर सिंग या दोघांच्याही बाबतीत या घटना घडल्या की सर्वोच्च न्यायालयात ते डायरेक्ट गेले, आमचे मूलभूत अधिकार हे झालेत म्हणून. सर्वोच्च न्यायालय त्याच्यावर डायरेक्ट सुनावणी घेऊ शकतं किंवा त्यांना सांगू शकतं की तुम्ही संबंधित उच्च न्यायालयाकडे याबाबतची पूर्तता करा किंवा संबंधित उच्च न्यायालयाकडे तुम्ही जा, असं त्यांना सुनावू शकतं. हे जे अधिकार आहे सर्वोच्च न्यायालयाचे ते या संविधानाच्या तरतुदीच्या अधीन राहून, म्हणजे तरतुदी ऑलरेडी आहे त्याच्या अधीन राहून इतर काय काय बाबी आहेत आणि त्या महत्वाच्या आहेत. पहिली बाब अशी आहे की भारत सरकार आणि एक किंवा अधिक राज्य यांच्यामधील कोणताही विवाद, भारत सरकार आणि इतर राज्य, स्टेट व्हर्सेस युनियन, असा कुठलाही विवाद असेल तर त्याच्यामध्ये तुम्हाला मूळ अर्ज करून, मूळ पिटिशन करून सुप्रीम कोर्टामध्ये जाता येतं. दुसरा आहे, एका पक्षी भारत सरकार व कोणतेही राज्य किंवा राज्ये आणि दुसऱ्या पक्षी एक किंवा अन्य राज्य यांच्यामधील विवाद किंवा दोन किंवा अधिक राज्यांमध्ये विवाद. म्हणजे एका बाजूला भारत सरकार आणि स्टेट ऑफ महाराष्ट्र असे दोन आहेत आणि दुसऱ्या बाजूला स्टेट ऑफ कर्नाटका किंवा स्टेट ऑफ आंध्र प्रदेश असं आहे. अशा वेळी राज्य आणि केंद्र हे नंबर एक. आता राज्य केंद्र मिळून एक पार्टी आणि तिला अपोज करणारे दुसरं राज्य, असे काही पिटिशन्स असतील तर त्यावेळीही तुम्हाला सर्वोच्च न्यायालयात जाता येतं. आणि तिसरं आहे, दोन किंवा अधिक राज्यांमधील
दोन किंवा अधिक राज्यामधील संघर्ष. हे जे कायदेविषयक संघर्ष आहे हे 3 प्रकार लक्षात घेण्यासारखे आहे, की राज्य वर्सेस केंद्र, केंद्र अधिक राज्य वर्सेस राज्य एक किंवा अधिक, आणि तिसरं 2 आपसात लढणारी राज्य. ह्या 3 वरून जाता येतं. पण ह्या 3 मधून कुठल्या बाबतीत जाता येतं? कशाच्या आधारे जाता येतं? तर त्याचं स्पष्टीकरण देताना पुढे असं म्हटलेलं आहे, की कोणत्याही विवादामध्ये ज्यावर एखाद्या वैध अधिकाराचे अस्तित्व किंवा व्याप्ती अवलंबून आहे, असा कोणताही प्रश्न, मग तो कायदेविषयक असो वा वस्तुस्थिती विषयक असो, अंतर्भूत असेल तर आणि तेथवर त्या विवादात सर्वोच्च न्यायालयास मूळ अधिकारिता असेल, अन्य कोणत्याही न्यायालयास नाही. म्हणजे एखाद्या वेळी वैध अधिकार म्हणजे कायद्यामध्ये जे अधिकार प्रस्तुत केलेले आहे, कायद्यात अधिकार प्रस्तुत करण्याचं कसं आहे ते आपण खाली बघूया. कोणते करार, प्रसंविधा, वचनबद्धता, सनद वगैरे ते आहे ते आपण बघूया. असे वैध अधिकार म्हणजे 2 राज्यांमध्ये झालेलं ऍग्रीमेंट, आणि ते विधिमंडळीय प्रस्तावानुसार, विधिमंडळीय मंजुरीनुसार होतं. त्याच्यामुळे त्याला वैधानिक दर्जा आहे. संविधानिक आणि वैधानिक याच्यामध्ये गल्लत नको, म्हणून लक्षात घ्या की त्याला वैधानिक दर्जा आहे. असे वैध अधिकाराचे अस्तित्व व व्याप्ती अवलंबून असेल असे करार मदार, आणि ज्यावरून प्रश्न निर्माण होऊन असा प्रश्न हा सर्वोच्च न्यायालयाच्या मूळ अधिकारीतेत येणार असेल, अन्य कोणत्याही न्यायालयास नाही. याचा अर्थ असा आहे की समजा महाराष्ट्र आणि कर्नाटकामध्ये वाद निर्माण झाला, सीमेवरून म्हणा, भाषेवरून म्हणा किंवा अन्य काही कारणावरून, तर तो विवाद निवाडा लावण्यासाठी महाराष्ट्राचं उच्च न्यायालय, मुंबईचं हायकोर्ट किंवा कर्नाटकचं बँगलोरचं हायकोर्ट इथं होईल का? होणार नाही. कारण 2 राज्यांमधला संघर्ष असल्यामुळं त्या त्या राज्यातली उच्च न्यायालय ही त्या सरकारांच्या अधिपत्याखाली जर असतील, तर तुम्हाला तिथे उचित न्याय, योग्य न्याय मिळणार नाही. प्रिज्युडिस, पूर्वग्रह दूषण होऊ शकतं, आणि म्हणून अशा वेळी फक्त आणि फक्त सर्वोच्च न्यायालयाला अधिकार आहे, कारण सर्वोच्च न्यायालय हे कुठल्याही एका राज्याचं न्यायालय नाहीये. मी जेव्हा असं म्हणालो की राज्याच्या अधिपत्याखाली, त्याचा अर्थ असा आहे की राज्याच्या अधिपत्याखाली ज्युडिशियरी नाहीच आहे. ज्युडिशियरी इंडिपेंडंट आपण समजली जातो. पण ज्या अपॉइंटमेंट्स होतात, ज्या सरकारी वकिलांच्या अपॉइंटमेंट आहे, प्लीडर असतील, असिस्टंट गव्हर्नमेंट प्लीडर असतील, कोर्टांचे जजेस असतील, त्याच्यामध्ये सरकारचा सहभाग असतो. सरकारच्या तरतुदी, त्यांच्या मंजुरी, त्यांच्या शिफारसी या सगळ्याचा सहभाग असतो. त्यावरून एखाद्या वेळी अशी शक्यता आहे की महाराष्ट्राचं उच्च न्यायालय महाराष्ट्राच्याच बाजूने निर्णय देईल, महाराष्ट्राच्या विरुद्ध निर्णय देऊ शकणार नाही, किंवा कर्नाटकचं तसं करेल, आणि म्हणून अशा वेळी दोन्ही राज्यातली उच्च न्यायालय सोडून डायरेक्ट आपल्याला सर्वोच्च न्यायालयामध्ये जाता येतं. असा कुठलाही प्रश्न जो त्या विवादात सर्वोच्च न्यायालयाच्या मूळ अधिकारिता असेल, अन्य कोणत्याही न्यायालयास नाही. त्याचा अर्थ हा असा आहे. आता हे विवाद कुठल्या प्रकारचे असतात त्याच्याबद्दल जे मूळ प्रस्ताविकेतलं म्हणणं आहे ते पण आपण ऐकून घ्यायला पाहिजे. परंतु असे की कोणताही तह, ट्रीटी, तह म्हणजे ट्रीटी, मराठीतले शब्द थोडेसे या बाबतीत क्लिष्ट वाटतात, पण इंग्रजी ही अगदी सहजतेने, परंपरेने रूढ झाल्यामुळं त्याच्यातले शब्द थोडे सोपे वाटतात. म्हणजे कायद्याचे विद्यार्थी असतील त्यांना तह पेक्षा ट्रीटी लवकर समजेल. तह करार, ऍग्रीमेंट. प्रसंविदा, प्रस्तावित केलेली निविदा म्हणजे प्रसंविदा, त्याला इंग्रजीत कोव्हेनंट म्हणू आपण. वचनबद्धता म्हणजे एंगेजमेंट. सनद, सनदला सनदच शब्द आहे. सनद या शब्दाला सनदच शब्द आहे इंग्रजीमध्ये. त्याच्यामुळे सनद याचा अर्थ जी आपल्याला कायदेशीररित्या अधिकार प्राप्त करून देते त्याला सनद. मग ती एखाद्या जमिनीची असो, वकिलीची प्रॅक्टिस करण्याची असो, एखादं अजून काही सर्टिफिकेट दिलेलं असो, ज्याच्यामध्ये तुमचे अधिकार उत्पन्न होतात, अशा डॉक्युमेंटला सनद म्हणतात. किंवा अन्य तत्सम सलेख, डॉक्युमेंट, ऍग्रीमेंट, लेख या संविधानाच्या प्रारंभापूर्वी करण्यात आल्यावर किंवा निष्पादित करण्यात आल्यावर
अशा प्रारंभानंतर अंमलात राहिलेला असेल अथवा त्यामधून उद्भवणारा विवाद उक्त अधिकारितेच्या व्याप्तीत येणार नाही अशी तरतूद केली असेल तर असा विवाद उक्त अधिकारितेच्या व्याप्तीत येणार नाही. म्हणजे सर्वोच्च न्यायालयाकडे जर आपण असं एखादं मॅटर नेलं की ज्याच्यामध्ये असा करार मदार भारत सरकार अस्तित्वात येण्याच्या आधी किंवा ही घटना अस्तित्वात येण्याच्या आधी 26 जानेवारी 1950 संविधानाच्या प्रारंभापूर्वी त्याच्या आधी जर असा एखादा करार मदार असेल तर तो करार मदार संविधान अस्तित्वात आल्यानंतर भारत सरकारने रेग्युलर करून घेतला असला पाहिजे. जर तो रेग्युलर करून घेतला नसेल अशा वेळी कुठल्याही दोन राज्यातला संघर्ष किंवा केंद्र आणि राज्यातला संघर्ष या बाबतीत तुम्हाला सर्वोच्च न्यायालयात जाता येणार नाही. अनेक ठिकाणी खाण जी असते खनिज त्याचे जे कॉन्ट्रॅक्ट आहे ते कॉन्ट्रॅक्ट आपल्या घटना पूर्वारंभाच्या आधीचे आहे आणि असे कॉन्ट्रॅक्ट हे रिन्यू करून किंवा भारत सरकारने स्वीकारले असले पाहिजे तरच ते मान्य होतील. जर समजा भारत सरकारने असे कॉन्ट्रॅक्ट स्वीकारले नसतील, असे कोव्हिनंट, असे एंगेजमेंट, अशा सनदी जर स्वीकारल्या नसतील तर त्यावरून निर्माण होणारे जे विवाद आहे त्या बाबतीत मात्र तुम्हाला सर्वोच्च न्यायालयामध्ये जाता येणार नाही असं 131 यांनी सांगितलेलं आहे. हा अनुच्छेद बघताना आपल्या लक्षात काही गोष्टी प्रामुख्याने कायद्याचे एक पाईक म्हणून ज्या येतात ना, त्या कायद्याच्या ज्या डॉक्युमेंट परिसीमा आहेत हे मोठं तसं मनोरंजकही आहे. तसं बोर म्हटलं तर बोर होईल, परंतु सनद कशाला म्हणतात, कोव्हेनंट कशाला म्हणतात, ऍग्रीमेंट कशाला म्हणतात, हे ऍग्रीमेंट कधी होतं, ट्रीटी कधी होते, तह कधी होतो, तहाची कारण काय आहेत हे सुद्धा समजून घेणं फार महत्वाचं आहे. म्हणजे याच्यावर एखादं वेगळं पुस्तक लिहिता येईल किंवा वेगळी माहिती पुस्तिका याच्यावर प्रसिद्ध करता येईल की ऍग्रीमेंट कशाला म्हणायचं, तह कशाला म्हणायचं, तह कुठल्या परिस्थितीत होतो, ऍग्रीमेंट कुठल्या परिस्थितीत होतं, प्रसंविधा, एंगेजमेंट, कोव्हेनंट कुठल्या परिस्थितीत होतं, वचनबद्धता कुठल्या परिस्थितीत होते. ही सगळी मजेशीर गोष्ट आहे समजून घेण्याची. खरं तर कायदा आणि कायद्याचा अभ्यास हा एन्जॉय करणारा अभ्यास आहे, कारण त्याच्यामधून खूप काही गोष्टी नव्याने शिकता येतात, नव्याने माहीत होत असतात. मला तर वाटतं हे संविधानाचं पारायण आपण जे कोण लोकप्रतिनिधीच्या इलेक्शनला उभे राहतील त्यांच्यासाठी कंपल्सरी करावं. संविधानाच्या अभ्यासामधून त्यांची एक टेस्ट घ्यावी. जसं तो फॉर्म हे होतो ना रेग्युलर, आणि इलेक्शनला उभं राहताना भरलेला फॉर्म जर काही त्रुटी असतील तर रद्द होतो. तर या संविधानाची एक परीक्षा त्यांची घ्यावी. याच्यात मिनिमम मार्काने 5 जर झाले नाही तर त्यांचा इलेक्शनचा फॉर्म रद्द व्हावा अशी एखादी तरतूद व्हायला हरकत नाही. कारण या बारीक गोष्टी लोकप्रतिनिधी म्हणून तुम्हाला कळल्या पाहिजे. तुम्ही तितके पुरेसे शिक्षित असले पाहिजे. तुमचा जर असा संकल्प असेल की आम्ही शिकू नये तर नाही शिकू, आमच्याकडे कायदे पंडित आहेत ना, सरकारचे कायदेविषयक वकील आहेत, सेक्रेटरी आहेत, IAS ऑफिसर आहे, IPS ऑफिसर आहे, सगळे शिकलेले असतात. परंतु ते जर तुमच्यापेक्षा जास्त या बाबतीत शिकलेले असतील आणि जाणकार असतील तर ते तुमचा गैरवापर करून तुम्हाला लॉकअप पर्यंत पोहोचू शकतात. अशी अनेक प्रकरणं आहेत. म्हणजे लालू प्रसादांचा चारा घोटाळ्यांपासून तर तुम्ही ज्या ज्या वेळी, मला एक आठवतं भाई वैद्य नावाचे गृहमंत्री होते आणि जे मध्ये एक केस झाली होती त्याच्यामध्ये 52 लोक जे मृत्यूकांड ग्लिसेरिनच्या ऍडमिनिस्टर केल्याने वारले होते. त्याच्यामध्ये काही ज्या गोष्टी ज्या पद्धतीने समजून घ्यायला पाहिजे होत्या, म्हणजे लॅबोरेटरी प्रॉडक्ट आणि इंडस्ट्रियल प्रॉडक्ट, औद्योगिक उत्पन्न आणि प्रयोगशाळेतलं उत्पन्न, ह्याच्यातला फरक मंत्री महोदयांच्या लक्षात आला नाही आणि त्याच्यावरून तो प्रकार घडला. म्हणून जे लोकप्रतिनिधी असतील, जे जनप्रतिनिधी असतील, त्यांनी ह्याचं प्राथमिक नॉलेज करून घेणं आवश्यक आहे. ही घटना दुरुस्ती 1977 मध्ये जे आणीबाणी संपल्यानंतर आलेली आहे. याच्यामधलं कलम 4 या घटना दुरुस्तीचं ते 13 एप्रिल 1978 ला लागू झालं. ते असं म्हणतं की केंद्रीय विधींच्या संविधानिक वैधते संबंधातील प्रश्नाबाबत सर्वोच्च न्यायालयाची अनन्य अधिकारिता. म्हणजे केंद्र सरकारने केंद्रीय विधींच्या म्हणजे केंद्रातील जे कायदे आहेत, केंद्र सरकारचे जे कायदे आहेत त्याच्याबद्दल जर संविधानिक आहे की संविधानिक नाही आहे असे प्रश्न निर्माण झाले,
एखादी कायदा दुरुस्ती आली असेल, जी पार्लमेंटनी बिल पारित करून कायद्यामध्ये दुरुस्ती केली असेल, शेतकऱ्यांच्या विधेयकांबाबतीत हे झालं, सर्वोच्च न्यायालयाने होल्ड करून ठेवलं, तर तुम्हाला केंद्राने पारित केलेला कायदा जर असंविधानिक वाटत असेल किंवा संविधानातल्या काही मूलभूत बाबी अशा कायद्याच्या तरतुदीमुळे बाधित होत असतील, तर तुम्हाला सर्वोच्च न्यायालयामध्ये जाण्याचा अधिकार आहे. हा अधिकार 1977 ला येण्याचं कारण असं आहे की मिसा आणि बाकीचे जे कायदे 1976 मध्ये आणीबाणी लागल्यानंतर या देशामध्ये लागू करण्यात आले, ते कायदे संविधानिक आहे की असंविधानिक आहे याच्यावर खूप मोठा उहापोह झाला आणि म्हणून 1977 ला संसदेला ही घटना दुरुस्ती आणावी लागली की जेणेकरून संसदेने पारित केलेले कायदे हे संविधानिक आहे की असंविधानिक आहे, हा एक विशेष अधिकार, अनन्य अधिकार म्हणून आपण सर्वोच्च न्यायालयाला प्रदान केलेला आहे. ही घटना दुरुस्ती फार महत्वाची, कारण संसदेला कायदे पारित करण्याचा जो कायदे मंडळीय लेजिस्लेटिव्ह अधिकार आहे, त्याच्यावर सर्वोच्च न्यायालयाचं नियंत्रण नाही. त्यांनी कुठला कायदा कुठल्या बाबतीत कोणत्या याच्यात पारित करावा ते पारित करू शकतात, परंतु एक छोटीशी थीन लाईन की तो जो कायदा पारित झाला आहे तो संविधानाच्या उद्देशिकेला, संविधानाच्या मूळ रचनेला बाधक आहे का? मानवी अस्तित्व, त्याला मिळालेलं स्वातंत्र्य, स्वातंत्र्याचे हक्क, त्याचे मूलभूत हक्क याला बाधित आहे का? आणि असं जर असेल तर तेवढ्या पुरतं तुम्हाला सुप्रीम कोर्टामध्ये जाण्याचा अधिकार हे 131 क घटना दुरुस्तीतून आलेलं अनुच्छेद देते. आपण याचा विचार एवढ्यासाठी करायचा आहे. आणि खूप जास्त पिटिशन या सदराखाली सर्वोच्च न्यायालयामध्ये आहेत. मग ते शेतकरी विरोधी कायदे असो की अन्य कायदे असो, की या कायद्यामधून तुम्हाला तुमच्या मूलभूत हक्कावर बाधा येते असं कायदा करण्याचं प्रावधान संविधानात संसदेला असू शकत नाही. संसदेला कायदे पारित करण्याचं प्रावधान आहे. बघा, कुठलीही तरतूद किंवा कुठलीही कायद्यातली सुविधा हे अनियंत्रित नाहीये, अनिर्बंधित नाहीये, त्याच्यावर निर्बंध आहेत, त्याच्यावर कंडिशन्स आहे आणि त्या कंडिशन आहे म्हणूनच ही घटना आहे. या घटनेचा मूळ उद्देशच तो आहे. आपण पारायणामध्ये जेव्हा बघितलं असेल की या घटनेचा मूळ उद्देश काय आहे की एकंदर जी व्यवस्था आहे ती व्यवस्था सुसूत्रतेने एक दुसऱ्यामध्ये सुसंबंध सूत्रबद्धतेने कशी चालेल याच्याबद्दलची पाहणी करण्याचं काम संविधानाचं आहे. म्हणजे संविधान हे देशात कुठल्याही कायद्यापेक्षा सर्वोच्च मानलं जातं, ते एवढ्यासाठी. आणि असं सर्वोच्च संविधान त्याच्यातल्या मूळ पीठिकेला जर बाधा येत असेल आणि अशा प्रकारचा कायदा संसदेने पारित केला असेल तर सर्वोच्च न्यायालयाला या ठिकाणी 131 क अन्वये अधिकार आहेत की असे पिटिशन्स ते एंटरटेन करेल, त्या पिटिशनवर त्यांचा न्यायनिवाडा देईल आणि सांगू शकेल की अमुक एक कायदा हा संसदेने जो पारित केलेला आहे तो कायदा बरोबर नाही. आता या ठिकाणी प्रश्न निर्माण होतो, तुम्ही विचाराल की मग हे परिशिष्ट 9 मधले जे कायदे आहेत की ज्याच्या विरुद्ध न्यायालयात आम्हाला जाता येत नाही, म्हणजे ही सामाजिक न्यायाची पायमल्ली नाही का? शेतकऱ्यांसाठी केलेली न्यायबंदी नाही का? निश्चितपणाने आहे. त्याही बाबतीत अगदी केशवानंद भारती 1983 पासूनच्या केसचा जर आपण आढावा घेतला, एक वेगळं लेक्चर आपल्याला त्याच्यावर करता येईल, तर त्याही केसेसमध्ये अनेक पिटिशन्स, अनेक खटले हे सर्वोच्च न्यायालयामध्ये प्रलंबित आहेत, विचाराधीन आहे. आता सर्वोच्च न्यायालयामध्ये खटले प्रलंबित राहणं हा एक परत वेगळा भाग आहे. किती दिवस राहतील, काय राहतील, त्याच्यावर कशा प्रकारे न्याय निवडासाठी कोण काय माहिती पुरवणार, कुठून कशी माहिती येणार, हे 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 सगळं वादातीत आहे. परंतु महत्वाचं या ठिकाणी एवढंच अधोरेखित करून सांगण्यासारखं आहे की आपल्याला इथे सर्वोच्च न्यायालयाला असंविधानिक कायदे जर संसदेने पारित केले असतील तर हस्तक्षेप करण्याचा अधिकार आहे. 132 हे अपेलाइट पॉवर्स, जसं ओरिजिनल ज्युरिडिक्शन आपण बघितलं तसं हे अपेलाइट ज्युरिडिक्शन ऑफ सुप्रीम कोर्ट इट इन अपील्स फ्रॉम हाय कोर्ट्स इन सर्टन केसेस. काही विशिष्ट केसेसमध्ये
हायकोर्टाने दिलेले निवाडे, हायकोर्टाने दिलेले जजमेंट, हायकोर्टाचे निर्णय जर मान्य नसतील तर त्या निर्णयाविरुद्ध तुम्हाला सर्वोच्च न्यायालयात जाता येते. पण ते जाण्याची जी प्रक्रिया आहे ती प्रक्रिया आपण याच्यामध्ये समजून घेऊया. दोन प्रकारच्या केसेस इथं डिव्हाइड केलेले, एक दिवाणी स्वरूपाच्या, दुसऱ्या फौजदारी स्वरूपाच्या. या टप्प्याटप्प्याने आपण पुढच्या अनुच्छेदामध्ये बघणार आहोत. 132 अनुच्छेद मी वाचतो. तो असं म्हणतं, विवक्षित प्रकरणी, विशेष प्रकरणी, विवक्षितचा अर्थ विशेष, विशेष प्रकरणी स्पेशल केसेस उच्च न्यायालयावरील अपीलांमध्ये सर्वोच्च न्यायालयाची अपील अधिकारिता. उच्च न्यायालयावरील अपील, हे अपील कोणाविरुद्ध? उच्च न्यायालयाविरुद्ध. कारण उच्च न्यायालयाने दिलेला निर्णय हा योग्य नाही असं तुमचं म्हणणं आहे. अशा वेळी भारताच्या राज्य क्षेत्रातील उच्च न्यायालयाचा कोणताही न्याय निर्णय, हुकुमनामा किंवा अंतिम आदेश यावर मग तो दिवाणी, फौजदारी किंवा अन्य कार्यवाहीतील असो, त्या प्रकरणात या संविधानाचा अर्थ लावण्यासंबंधीचा कायदेविषयक सारभूत प्रश्न अंतर्भूत आहे असे त्या उच्च न्यायालयाने अनुच्छेद 134 क प्रमाणे प्रमाणित केल्यास सर्वोच्च न्यायालयाकडे अपील होऊ शकेल. फार महत्वाची माहिती आहे, अगदी लक्षपूर्वक ऐकण्यासारखी माहिती आहे की एखाद्या केसमध्ये संविधानिक मुद्दा उत्पन्न झाला की ही जी बाब आहे ते संविधानिक आहे की नाही, ही असंविधानिक असेल तर याच्यावर काय करायचं. तर निश्चितपणे संविधानाच्या बाबतीत जर तफावत निर्माण झाली असेल की संविधान आणि असंविधान असं तट निर्माण झाला असेल तर तो निवाडा करण्याचे अधिकार निर्विवादपणे फक्त आणि फक्त सर्वोच्च न्यायालयाला आहेत. आणि म्हणून अशा प्रकरणामध्ये राज्याच्या उच्च न्यायालयाने असे निर्णय दिले तर तुम्हाला सर्वोच्च न्यायालयात अपील करता येते. परंतु, हे परंतु फार महत्वाचे, परंतु असं अपील करण्यासाठी त्या उच्च न्यायालयाने, त्या राज्यातल्या उच्च न्यायालयाने एक प्रमाणपत्र दिलं पाहिजे की या खटल्यामध्ये कॉन्स्टिट्यूशनल क्वेश्चन, संविधानाचा प्रश्न निर्माण झालेला आहे आणि संविधानाच्या प्रश्नावर विचार करण्यासाठी आणि निर्णय देण्यासाठी सर्वोच्च न्यायालय हे एकमात्र न्यायपीठ आहे. आणि म्हणून आम्ही सर्वोच्च न्यायालयाकडे हे प्रकरण वर्ग करत आहोत असं सर्टिफिकेट हे त्या सर्वोच्च उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांनी दिलं पाहिजे, तरच अशा प्रकारचं पिटिशन सर्वोच्च न्यायालयामध्ये टाकता येईल. क्रमांक 2 पुढचं असं म्हणतो की जेव्हा असे प्रमाणपत्र देण्यात आले असेल तेव्हा त्या प्रकरणातील कोणत्याही पक्षकारास पूर्वोक्त अशा कोणत्याही प्रश्नावर चुकीचा निर्णय दिला गेला आहे या कारणावरून सर्वोच्च न्यायालयाकडे अपील करता येईल. म्हणजे असं प्रमाणपत्र मिळालं तर त्या प्रमाणपत्राच्या आधारे कुठल्याही पक्षकारास, म्हणजे वादी किंवा प्रतिवादी, एक पिटिशनर, एक डिफेंडंट, वादी प्रतिवादी, कुठल्याही पक्षकारास हा निर्णय योग्य नाही या सबबीखाली सुद्धा सर्वोच्च न्यायालयामध्ये उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरुद्ध जाता येईल. त्याचं एक स्पष्टीकरण दिलेलं आहे. या अनुच्छेदाच्या प्रयोजनार्थ अंतिम आदेश या शब्द प्रयोगात जो वाद प्रश्न त्याचा अपीलकर्त्याच्या बाजूने निर्णय झाल्यास ते प्रकरण अंतिमरित्या निकालात काढण्यासाठी पुरेसा होईल त्या वाद प्रश्नाचा निर्णय करणाऱ्या आदेशाचा समावेश आहे. म्हणजे या अनुच्छेदाच्या प्रयोजनार्थ अंतिम आदेश या शब्द प्रयोगात, इथं वरती आपण अंतिम आदेश म्हटलेला आहे, अंतिम आदेश या शब्द प्रयोगात जो वाद प्रश्न त्याच्या अपीलकर्त्याच्या बाजूने निर्णय झाल्यास ते प्रकरण अंतिमरित्या निकालात काढण्यात पुरेसे होईल त्या वाद प्रश्नाचा निर्णय करणाऱ्या आदेशाचा समावेश असेल. म्हणजे अंतिम आदेश या शब्दामध्ये काय समाविष्ट आहे की अशा प्रकारे ज्यांनी पिटिशन करून, म्हणजे वरती आपण जे वाचलं, कुठलाही पक्षकार हे सर्वोच्च न्यायालयात पिटिशन दाखल करू शकतो, याचिका दाखल करू शकतो. याचिका कर्त्याच्या बाजूने निकाल लागला तो मात्र अंतिम आदेश समजला जाईल. सर्वोच्च न्यायालय आहे, पिटिशनरच्या बाजूने निर्णय आहे, तो अंतिम आदेश समजला जाईल. मग या अंतिम आदेश विरुद्ध काही करता येत नाही का? तर करता येतं. त्याच्या विरुद्धही आपल्याला रिव्ह्यू पिटिशन्स म्हणा किंवा बाकीचे काही पिटिशनची नावं आहे
ती पिटिशनची नावं आपण पुढे बघणार आहोत. रिव्ह्यूसाठी आपल्याला निश्चितपणे जाता येतं किंवा काही बाबतीमध्ये असा निर्णय झाल्यावरती जर खुनाची आणि फाशीची शिक्षा असेल खुनाच्या गुन्ह्यामध्ये तर राष्ट्रपतीकडे पण जाता येतं. त्याचे संदर्भ आपण पुढे बघू. पण सध्याची इथे अंतिम आदेश या शब्दाचा अर्थ असा की याचिकाकर्त्याच्या बाजूने जर निर्णय दिला असेल तर त्याला अंतिम आदेश म्हणून संबोधलं जाईल. आपण म्हटलं की जे ॲपेलाइट ज्युरिडिक्शन आहे ते 2 प्रकारचं आहे. जे ओरिजिनल ज्युरिडिक्शन आहे ते आपण बघितलं केंद्र अधिक राज्य विरुद्ध राज्य 1 किंवा 2 किंवा मग 2 राज्य यांच्या संबंधातले जे काही करार, तह, ॲग्रीमेंट, कोव्हेनंट वगैरे असतील त्याच्या विरुद्ध. हे ओरिजिनल झालं. ॲपेलाइट म्हणजे उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाच्या विरुद्ध. त्याची पहिली तरतूद आपण बघितली 121 क या घटना दुरुस्तीमध्ये 1977 ते त्याची पार्श्वभूमी आपल्या लक्षात आली. 132 मध्ये त्याला विवक्षित केसेसमध्ये उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाचं प्रमाणपत्र आवश्यक आहे. ही बाब आपण बघितली. आता बघूया दिवाणी आणि फौजदारी या 2 स्वरूपाच्या ज्या अपेलाइट ज्युरिडिक्शन आहे त्याच्याबद्दलची प्रक्रिया विशद केलेली आहे. ते दिवाणी प्रकरणासंबंधी अनुच्छेद 133 असं म्हणतं की दिवाणी प्रकरणासंबंधी उच्च न्यायालयावरील अपिलांमध्ये सर्वोच्च न्यायालयाची अपील अधिकारिता भारताच्या राज्यक्षेत्रातील एखाद्या उच्च न्यायालयाचा दिवाणी कारवाईतील कोणताही न्याय निर्णय, हुकुमनामा किंवा अंतिम आदेश यावर जर त्या उच्च न्यायालयाने अनुच्छेद 134 क अन्वय असे प्रमाणित केले की त्या प्रकरणात एखादा सर्वसाधारण महत्वाचा कायदेविषयक सारभूत प्रश्न अंतर्भूत आहे, क्वेश्चन ऑफ लॉ. 132 मध्ये आपण काय बघितलं? क्वेश्चन ऑफ कॉन्स्टिट्यूशन. संविधानिक आहे की असंविधानिक आहे. म्हणजे कॉन्स्टिट्यूशनल व्हॅलिडिटी एखाद्या गोष्टीची जर इन्व्हॉल्व झाली असेल तर तो भाग वेगळा आहे. पण लीगल व्हॅलिडिटी क्वेश्चन ऑफ लॉ तो आला तर अशा वेळी उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाला प्रमाणपत्र देऊन तो खटला सर्वोच्च न्यायालयाकडे जाण्याची एक प्रकारे अनुमती पक्षकारांना दिली जाऊ शकते. दुसरं, उच्च न्यायालयाच्या मते उक्त प्रश्नाचा सर्वोच्च न्यायालयाने निर्णय करणे आवश्यक आहे तर सर्वोच्च न्यायालयाकडे अपील होऊ शकेल. त्याशिवाय समजा असा एखादा प्रश्न आहे की ज्याच्यात हा क्वेश्चन ऑफ कॉन्स्टिट्यूशनल व्हॅलिडिटी आहे, क्वेश्चन ऑफ लॉ आहे, क्वेश्चन ऑफ फॅक्ट आहे, अशा वेगवेगळ्या काही परिस्थिती असतील की ज्याच्यामध्ये क्वेश्चन ऑफ लॉही नसेल, क्वेश्चन ऑफ कॉन्स्टिट्यूशनही नसेल, संविधानिक प्रश्न नसेल, वैधानिक प्रश्न नसेल, परंतु परिस्थितीजन्य असं एखादं काहीतरी उद्भवलेलं असेल की ज्यावर उच्च न्यायालयाला असं वाटतं की या प्रकरणामध्ये किंवा या द्विपक्षीय त्रिपक्षीय खटल्यामध्ये सर्वोच्च न्यायालयानेच निर्णय द्यावा, तशी लॉजिकल रिझनिंग, तशी कारण मीमांसा विशद करून तर्क शुद्ध कारण मीमांसा देऊन उच्च न्यायालय अशा प्रकारचं सर्टिफिकेट देऊ शकतं. म्हणजे क्वेश्चन ऑफ लॉ आणि क्वेश्चन ऑफ फॅक्ट हे दोन्ही या ठिकाणी आपल्याला कव्हर झालेले दिसतात. समभाग 2 अनुच्छेद 133 चा पुढे असं म्हणतो की अनुच्छेद 132 मध्ये काहीही असले तरी, 132 म्हणजे सर्टिफिकेट देणे, उच्च न्यायालयाचा अधिकार सर्टिफिकेट देणे. अनुच्छेद 132 मध्ये काही असले तरी खंड 1 अन्वये सर्वोच्च न्यायालयाकडे अपील करणाऱ्या कोणत्याही पक्षकाराला या संविधानाचा अर्थ लावण्यासंबंधीच्या एखाद्या कायदेविषयक सारभूत प्रश्नावर चुकीचा निर्णय झाला आहे असे कारण अपीलाच्या कारणांपैकी एक म्हणून मांडता येईल. म्हणजे समजा तुम्हाला 132 मध्ये न्यायालयानं सर्टिफिकेट नाही दिलं, अनुच्छेद 31 मध्ये काहीही असले तरी, म्हणजे 132 प्रमाणे सर्टिफिकेट न्यायालयाने देणं क्रमपात्र आहे, पण नसेल, क्रमप्राप्त असूनही नसेल दिलं तरीही जर त्याच्यामध्ये संविधानाचा अर्थ किंवा कायदेविषयक अर्थ, क्वेश्चन ऑफ कॉन्स्टिट्यूशनल व्हॅलिडिटी और क्वेश्चन ऑफ लीगल व्हॅलिडिटी, संविधानिक आणि वैधानिक जर तेढ निर्माण झाली असेल त्याच्यामध्ये, तर अपील करून पक्षकाराला सर्वोच्च न्यायालयामध्ये जाता येतं. दिवाणी खटल्यामध्ये ही एक तरतूद महत्वाची आहे की ज्या ठिकाणी पक्षकाराला असं वाटतं, मग पक्षकाराचा जो वकील असेल तो जे ड्राफ्टिंग करेल, तो जे सिनॉप्सिस, ते जे मुख्य मुद्दे त्याचा ड्राफ्ट करून जेव्हा सर्वोच्च न्यायालयाला देईल तेव्हा मात्र सर्वोच्च न्यायालयाच्या अधिकारात हा सर्वोच्च न्यायालयाचा पूर्ण अखत्यार असेल की हे प्रकरण खरंच
संविधानिक प्रश्नावर घेण्यासारखं आहे की वैधानिक प्रश्नावर घेण्यासारखं आहे? आणि असं जर असेल तर मग सर्वोच्च न्यायालय अशी याचिका दाखल करून घेईल, परंतु ती याचिका दाखल करण्याचा अधिकार हा पक्षकारास आहे, हे समभाग 2 अनुच्छेद 133 मध्ये सांगितलंय. शेवटचा समभाग 3 अनुच्छेद 133 असं म्हणतो की या अनुच्छेदात काही असले तरी संसदेने कायद्याद्वारे अन्यथा तरतूद केली नसल्यास उच्च न्यायालयाच्या एका न्यायाधीशाच्या न्याय निर्णय, हुकुमनामा किंवा अंतिम आदेश यावर सर्वोच्च न्यायालयाकडे कोणतेही अपील करता येणार नाही. या अनुच्छेदात काही असलं तरी संसदेने कायद्याद्वारे अन्यथा तरतूद केली नसल्यास, म्हणजे संसदेने कायद्याद्वारे तरतूद केली असल्यास, संसदेने कायद्याद्वारे तरतूद केली, काय केलं? संसदेने कायदा करून नवं परिशिष्ट निर्माण केलं की तुम्हाला अमुक कायद्याविरुद्ध न्यायालयात जाता येणार नाही. आता इथे बघा 133 समभाग 3 आणि 131 क ही घटना दुरुस्ती, याच्यामध्ये थोडीशी बंधात्मक परिस्थिती, आंतरविरोध परिस्थिती निर्माण होते की नाही बघा. कारण 3 मध्ये असं म्हणतं की या अनुच्छेदात काही असले तरी संसदेने जर एखाद्या कायद्याने असं निर्धारित करून दिलं असेल की उच्च न्यायालयाच्या एखाद्या न्यायाधीशाचा न्याय निर्णय, हुकुमनामा किंवा अंतिम आदेश यावर सर्वोच्च न्यायालयाकडे कोणतीही अपील करता येणार नाही, तर त्यावेळी अपील करता येणार नाही. मग ते अपील कसं करता येईल? समजा असं काही प्रश्न असेल तर कसं करता येईल? ते संविधानाच्या इतर कायदेशीर पठडीत बसतं का? म्हणजे संविधानाच्या उद्देशिकेला मारक आहे का? संविधानामध्ये जे मूलभूत हक्क प्रदान केले त्याला मारक आहे का? म्हणजे ते मग इतर अनुच्छेदानुसार तुम्हाला त्याचा विचार करावा लागेल. इथे वकिलीचा केस लागतो. वकील लोक तज्ञ असतात आणि फी घेतात, ते मला वाटतं याच आपल्या कौशल्याचे घेतात की इथे केस लागतो. संविधानाने सगळ्या गोष्टी एकत्रित समाविष्ट करून सांगण्याचा जो प्रयत्न केलेला आहे त्याच्यामधून नेमकी वाट शोधणे हा कायदेविषयक तज्ञाचा भाग आहे, हा कायदेविषयक तज्ञाचा प्रांत आहे. आणि त्या प्रांतामध्ये असे कायदेविषयक तज्ञ आपापल्या परीने कसरत करत असतात. म्हणून संविधान, कायदे, संविधानात दिलेल्या मूळ तरतुदी, कारण संविधानातल्या तरतुदी या प्रमाण आहेत, पण संसदेचं अधिकार क्षेत्र, तिची मान्यता, तिची लोकांचं हौस असल्यामुळं, लोकसभा असल्यामुळं तिची अधिग्राह्यता ही एका बाजूला अबाधित राहिली पाहिजे, दुसऱ्या बाजूला न्याय मिळाला पाहिजे आणि तो न्याय टप्प्याटप्प्याने होत गेला पाहिजे. एकाचं सर्टिफिकेट असेल तर सर्वोच्च न्यायालयामध्ये जाता येईल, उच्च न्यायालयाचं असेल तर. म्हणजे तुम्ही एकंदर ह्या सगळ्या गोष्टींचा विचार केला तर ही जी रचना आहे हे साधं आणि सोपं काम आहे. त्यासाठी ड्राफ्टिंग कमिटीचे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांची टीम आणि एकंदरीतच घटनापीठ जे डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांच्या अध्यक्षतेखाली होतं, एकंदरच घटनापीठ किती मशक्कत, केवढी मेहनत या ठिकाणी त्या लोकांनी घेतली असेल याचा आपल्याला थोडासा अंदाज येऊ शकतो. घटना निर्माण व्हायला 983 दिवसाचा रजा वगैरे धरून कालावधी लागला, म्हणजे 15 ऑगस्ट 1947 ते 26 नोव्हेंबर 1949 पर्यंत ही अंगीकारेपर्यंत आपण जी कसरत करत होतो याच्यावर अनेक मुद्द्यांचा उहापोह, अनेक मुद्द्यांचा केस हा निघालेला आहे. आणि अनेक बाबतीत या तरतुदी घटनेत का आल्या त्याचंही स्पष्टीकरण किंवा निराकरण या घटनातज्ञांनी त्यावेळी केलेलं आहे. म्हणून एकदा परत सांगतो की आमच्या घटनापीठाचा जो 12 खंडाचा इतिहास आहे तो इतिहास आपल्या शालेय अभ्यासक्रमात किंवा किमान पक्षी महाविद्यालयीन अभ्यासक्रमात समाविष्ट केला गेला पाहिजे. कारण त्यावेळी काय परिस्थिती, 2 अर्थाने हे महत्वाचं आहे की त्यावेळीची परिस्थिती आजची परिस्थिती बदललेली आहे. 70 वर्ष झालेली आहे. म्हणजे ते प्रघात आता बदलण्याची गरज आहे का? तसं असेल तर निश्चितपणे घटना दुरुस्ती आपल्यासाठी एक प्रोव्हिजन आहे. पण त्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी मागची परिस्थिती, त्यावेळी झालेला कथ्याकूट, त्यावेळी झालेले वादविवाद, चर्चा विमर्श, साधक बाधक ज्या काही चर्चा असतील त्या लोकांना समजल्या पाहिजे. इतकं उत्खनन करून छोट्या छोट्या गोष्टी शोधून काढणं इज नॉट अ जोक. म्हणून आपलं संविधान हे खरोखर आपल्या भारतीयांचा धर्मग्रंथ आहे आणि याचं पारायण नित्याने होत राहिलं पाहिजे. हा प्रयत्न आपला आहे की याच्यानंतर अनेक अशी पारायण होत आणि अनेक प्रकारे या घटनेचे संदर्भ वेगवेगळ्या प्रकारे समजून सांगण्यात येवो, त्यांचे अर्थ नीट लावण्यात येवो. कदाचित माझ्या
पेक्षा खूप लोक चांगल्या पद्धतीने हे सांगू शकतील, त्यांनीही या यज्ञकर्मात सहभागी व्हावं अशी मनोमन प्रार्थना करतो आणि आजचं सत्र वेळेची मर्यादा लक्षात घेऊन इथे थांबवतो. धन्यवाद.